तर अवघड वर्गीकरणाबाबतीत आपली काय भूमिका आहे, जो लॉंग मार्च निघालेला आहे त्याबद्दल काय सांगा? जय भीम, जय संविधान. उपवर्गीकरण हे संविधानिक नसून त्याच्या विरोधामध्ये बीडमधून आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी आणि भीमसैनिकांनी तसेच उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आहे ते सर्व तरुण मुंबईमध्ये मंत्रालयावर 26 जून रोजी मोर्चा घेऊन जात आहेत. पायी जात आहेत, लॉंग मार्च आहे, आता पुण्याच्या पुढे गेलेला आहे. तर त्या मोर्चाला अनुसंगून आम्ही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरचे सर्व भीमसैनिक आंबेडकरी अनुयायी त्या मोर्चाला बेंचवर समर्थन करत आहोत आणि उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीत होऊ नये अशा आमचं मत आहे. तर काय वाटतं, उपवर्गीकरण म्हणजे सरकारने घातलेला हा एक घाट आहे का? काय वाटतं, कसं बघताय? नक्कीच. तुम्ही पत्रकार जाती धर्माच्या किंवा कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात नाही, हे मातंग समाजानं एक लक्षात घ्यावं. पण जर बाबासाहेबांच्या विरोधात बोलत जर असतील तर नक्कीच आम्हाला भीमसैनिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ ही त्यांनी आणलेली आहे आणि आम्ही मागे हटणार नाही, असं मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो. संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचं, असं मागणी, तसं ज्यांनी त्यांनी जी रास्त मागणी ती मागावी, यात वाद नाही. पण महापुरुषावर टीका टिप्पणी कितपत योग्य आहे? महापुरुषावर टीका टिप्पणी ही बिलकुल योग्य नाही. कारण की याच्यामध्ये आपण बघतोय पाठीमागे मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल किंवा ब्राह्मण समाजाचं आरक्षण असेल, या आरक्षणाच्या नादामध्ये भाजपच्या RSSच्या लोकांनी जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. केवळ जातीच्या नावावर एकमेकाच्या विरोधात उभं टाकायचं, त्यांच्यामध्ये भांडणं लावायचे आणि फूट पाडायचे, थोडा राज्य करा, ही त्यांची कूटनीती आहे. आणि हेच मातंग समाजाला हे लक्षात येत नाही की वर्गीकरण झाल्याच्या नंतर आपला फायदा कुठं आहे, आपलं नुकसान काय आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. काही बगलबच्चे आहेत, त्यांच्या बगलात बसलेले भाजपच्या RSSच्या लोकांच्या, ते त्यांना पुढं करतायत, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत आणि निशाणा साधत आहेत. माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही राज्यघटनेच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागा. पण महापुरुषावर जर टीका टिप्पणी जर होत असेल तर भीमसैनिक, तमाम आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी बाबासाहेबांचे लेकर हे कदापि सहन करणार नाही, याची मी एक त्यांना चेतावणी देत आहे. सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, यामध्ये समाजाचे, जातीला मानणारे, संविधानाला सगळेच मानतात, बाबासाहेबांचं नाव सगळेच घेऊन राज्यकारभार करतात, पण याबाबत उघडपणे कोणीच बोलायला तयार नाही. कसं वाटतं? मी याच्याकडे असं बघतो की काही आंबेडकरी चळवळीचे किंवा बाबासाहेबांचे अनुयायी सुद्धा वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की ते फक्त त्यांचा स्वार्थ बघतात, राजकारण, काही मतासाठी ते उघड समोर येत नाही. जर बाबासाहेबांच्या विरोधात जर मातंग समाज जर बोलत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. बाबासाहेबांचा लेकरं झोपलेलं नाही आणि जे राजकारणी आहेत, काही छोट्याशा मतासाठी किंवा त्यांच्या स्वार्थासाठी ते समोर येत नाही, त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आठवले साहेब समाजाचे आहेत, केंद्रात मंत्री आहेत, त्यांची भूमिका सानिध्यात आहे, तळ्यात मळ्यात आहे, कसं बघतो? आठवले साहेबांची भूमिका आणि आठवले साहेबांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे, आठवले साहेबांचं स्टेटमेंट मी सुद्धा ऐकलेलं आहे आणि समाजाने पण ऐकलेलं आहे. काही लोक त्याच्यामध्ये काहीतरी तोडून जोडून ती जी व्हिडिओ क्लिप आहे व्हायरल करत आहे. आठवले साहेबांची भूमिका, जे आठवले साहेब जे बोललेले आहेत, स्वतः मी समाज माध्यम, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना, युवकांना आवाहन करतो की त्यांनी ते पूर्ण ऐकावं आणि त्यांचं जे काही म्हणणं असेल ते समाजामध्ये ठेवावं. सध्या समाज प्रकाश आंबेडकरांकडे मोठ्या आशेने बघतो. प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका अजून ठरलेली नाहीये. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या बाबतीत काय वाटतं? मला बाळासाहेबांच्या बद्दल एक विशेष बोलायचं आहे मला की बाळासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना
यांना समोर ठेवून बाबासाहेबांचे वंशज म्हणून बाळासाहेबांनी सर्व गटातटातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करायला पाहिजे आणि चला सर्व निळ्या झेंड्याखाली आपण कसं एका ठिकाणी येऊ आणि या आरक्षण उपवर्गीकरणाच्या जो आपल्याला विरोध करायचा आहे त्या नेतृत्व बाळासाहेबांनी करावं असं आम्हाला वाटतं. काय वाटतं भाजपने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केलेला हा खटापट आहे? हो 100%. कारण की मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल किंवा आता वर्गीकरणाचा घाट घातलेला असेल, हे भाजप आरक्षणाची चाल आहे. कारण की त्यांना थोडा राज्य करा, सत्य हासिल करा, हे त्यांचं मनसुबा आहे. पण हा निर्णय ज्यांनी दिलाय त्यांच्या याच्यातून हा पुढे आला ते म्हणजे आपल्या समाजाचेच होते आणि समाजाला मानणारे होते. गवई साहेबांनी हा प्रकार पुढे आणला. कसं आहे माहिती आहे का, याविषयी मी काही जास्त बोलणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे. गवई साहेबांनी हे असं करायला नव्हतं पाहिजे, कारण की ते खूप मोठ्या पदावर. मला गवई साहेबांबद्दल बोलायचं आहे की गवई साहेबांनी फक्त ही सूचना सुचवलेली आहे की हे होऊ शकतं आणि सरकारनं त्याच्यावरती विचार करावा किंवा काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं याचा विचार करून भारतीय राज्यघटना समोर ठेवून कायद्याचा अभ्यास करून हे मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. पण भाजप RSS आणि मुख्यमंत्री कुठेतरी मला असं वाटतंय चुकलेले आहेत याबद्दलची किंवा ते वेगळा मेसेज या प्रकरणामध्ये देत आहेत असं मला वाटतं. सामाजिक न्याय मंत्री असतील, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे पालकमंत्री असतील, त्यांची भूमिका स्पष्ट नाहीये. काय वाटतं? कसं आहे, पालकमंत्री साहेब मला असं वाटतंय पालकमंत्री साहेब हे समाजाचे जरी असले परंतु त्यांची भूमिका ही मला असं वाटतं नाही. कारण की पक्षामध्ये काम करत असताना आणि एका जबाबदार पदावर बसलेला असताना पक्षाचा आदेश कुठेतरी पाळावा लागतो, पक्षाचा अजेंडा कुठेतरी पाळावा लागतो आणि पालकमंत्री साहेब त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो, त्यांच्या मंत्रिमंडळामधील सत्तेमध्ये बसलेल्या मित्र पक्षांचा अजेंडा वेगळा असू शकतो. परंतु आम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत, त्यांचं सुद्धा आम्ही मतपरिवर्तन करणार आहोत, त्यांना भेटून आम्ही चर्चा करणार आहोत आणि कुठेतरी हे वर्गीकरण थांबलं पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर वरून 26 तारखेला किती भिन्न सैनिक मुंबईला जाणार? छत्रपती संभाजीनगरमधून मी तर असे म्हणेल की ऐतिहासिक आपलं छत्रपती संभाजीनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये या ठिकाणी असंख्य भीमसैनिक चळवळीच्या माध्यमातून असंख्य कोणत्याही प्रकरणामध्ये कुठेही अन्याय अत्याचार विरोधामध्ये जर आवाज उठवला गेला असेल तर हा औरंगाबाद शहरामधून छत्रपती संभाजीनगरमधून उठवला गेला असेल. म्हणून आम्ही जास्तीत जास्त संख्येने या छत्रपती संभाजीनगरमधून भीमसैनिक आंबेडकरवादी सर्व भीम आर्यांना आवाहन करणार आहोत की 26 तारखेच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने त्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने ऐतिहासिक औरंगाबाद शहरामधून संभाजीनगरमधून आम्ही भीमसैनिक जाणार आहोत अशी मी आपल्याला भावी देतो. फक्त तोडा आणि फोडा हे असं करून त्यांना राजकारण करायचं आहे. जातीमध्ये समाजामध्ये धर्मामध्ये मतभेद करून त्यांना राजकारण करायचं आहे. त्यामुळं आम्ही त्याला पूर्णपणे विरोध करत आहोत. पण मातंग समाज जो आहे, आपला छोटा लहान भाऊ आहे, तो याला फेवर करतोय, रस्त्यावर उतरतोय. मातंग समाज हा पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला नाही किंवा उतरणार पण नाही. की त्यांना माहीत आहे की मोठा भाऊ कधी पण त्यांच्या संरक्षणासाठी कधी पण रस्त्यावर उतरतो. हे जे BJPनं किंवा RSSनं जे विकत घेतलेले लोक आहेत ते लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि ते लोक त्या समाजाला दिशाभूल करून त्यांना उपवर्गीकरणाचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मातंग समाजाची एक भावनाही अशी आहे, आमचं हक्काचं जे आरक्षण आहे ते महार आणि बौद्ध समाजाने घेतलं आहे. असं जर असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळी सर्व एक समूह तयार केला, त्यांनी वर्गीकरण केलं. SC किंवा मागासवर्गीय हे वर्गीकरण तयार केलं आणि त्यामध्ये सर्व 59 जातींना तिथं
त्यांनी स्थान दिले. त्यावेळी त्यांनी कुठलीही जात म्हणजे आमच्या महार समाजाचा जर अनुक्रमांक तुम्ही पाहिला असेल तरी महार किंवा बौद्ध 37वा नंबर आहे. म्हणजे आमच्या अगोदर 36 जाती असतात, त्याच्यानंतर पण तेवढ्याच जाती आहेत. याचा अर्थ असा नाही की आरक्षण फक्त आम्ही खाल्लं, त्यांना पण तेवढीच संधी होती. पण काही कारणास्तव ते दूर राहिले आणि आजही संधी आहे. आरक्षण कोणी खाल्ल्याचा इथं संबंधच येत नाही. एससी वर्गीकरणामध्ये जे 59 जाती आहेत त्यापैकी फक्त मातंग समाजाचीच ही भावना आहे आणि यातल्या काही जाती तर सगळ्या याच्यापासून कोस दूर आहे. ते स्वातंत्र्य झाल्याचेही त्यांना अजून माहिती नाही. कसं करता येईल? हो, अगदी बरोबर आहे. आणि हेच आम्ही बौद्ध समाज जो आहे की शिक्षणातून आम्ही प्रगत झालो, शिक्षणापासून आम्ही जाणकार झालो. जो समाज आजही इतर घटक जे आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे की 2-4 जाती जर बघितल्या तर त्यांना शिक्षण आहे किंवा मूळ प्रवाहात आपल्या सामील झाले आहेत. परंतु अशा कित्येक जाती आहेत की त्यांना स्वातंत्र्य आहे, शिक्षण आहे हे माहीतच नाही. मग आम्ही त्यासाठी हा मोठा भाव म्हणून आणि प्रत्येक त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी त्यांच्यावर जेव्हा जेव्हा कुठं अन्याय अत्याचार होतो आम्ही त्यावेळी हे बघितलं जात नाही की तो कुठल्या जातीचा आहे. एक मोठा बांधव म्हणून आमचे बौद्ध समाजाचे तरुण युवक किंवा सगळे अनुयायी तिथं त्यांच्या मदतीला जात असतात. असं आरोप जो होतोय हा निराधार आहे, यात वाद नाही. पण खरंच महार आणि बौद्ध समाज जो असतो तो शिक्षणातून प्रगती करून पुढे गेलाय आणि मातंग समाज श्रद्धा अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटला असं वाटतंय. बरोबर, की त्याचं कारणच आहे. आजही ते जे म्हणतात की आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ आहेच ना, लोकसंख्या प्रमाणे आम्ही मोठा भाऊ आहोत. पण एका कुटुंबामध्ये जसं कुटुंब प्रमुख कोणालाही कमी जास्त खायला देत नाही, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षणचं हे दिलं त्यावेळी कुठल्याही जातीला त्यांनी किंवा SC समाजाची किंवा बौद्ध समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्यांना जास्त वर्ग हे दिलेलं नाही. सगळ्यांना म्हणून त्यांनी आरक्षण एकत्र दिलेलं आहे. बाबासाहेबांनी सर्वांच्याच पत्रामध्ये यामधून काही ना काही टाकलेलं वाद नाही. पण मला सर्वप्रथम आपल्या बाबासाहेबांनी ज्या वेळेस राज्यघटना लिहिली आहे, घटना लिहित असताना त्यांनी कोणत्याच जातीला झुकतं माप दिले नाही. सर्वांच्या पदरात काही ना काही टाकलंय. पण मातंग समाजाचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होतो. आणि दुसरा विषय, महापुरुषांच्या बाबतीत टीका टिप्पणी होतीये, बाबासाहेबांच्या बाबतीत बोलल्या जातं ते महामानव आहेत, हे कितपत योग्य आहे? सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि जेव्हा भारतीय संविधान सुपूर्द करण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांनी ती राज्यघटना भारतीय संविधान भारतीय लोकांच्या नावे दिलेली आहे, अर्पण केलेली आहे. म्हणजे आम्ही भारताचे लोक किंवा कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठल्याही देवी देवतांच्या किंवा कुठल्याही महापुरुषांच्या किंवा कुठल्याही एका समूहाच्या नावे ती राज्यघटना दिलेली नाही. बाबासाहेबांनी सर्वप्रथम आम्ही भारताचे लोकांच्या नावे ती राज्यघटना दिलेली आहे. बाबासाहेबांनी त्यामध्ये कुठलाही जातीवाद केला नाही. राहिला विषय मातंग समाजाचे लोक जे बाबासाहेबाला जर विरोध करत असतील प्रकटपणे, मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो. आम्ही बाबासाहेबाचे लेकरं आहोत. लहान भाऊ मोठा भाऊ गेला चुलीत असं जर ते म्हणत असेल तर आम्ही बी लहान भावाला ओळखत नाही. आम्ही बी त्यांना चुलीत घालायची आमची ताकद आहे. जर बाबासाहेबाला जर कोणी विरोध करत असेल, भारतीय संविधानाला जर कोणी विरोध करत असेल, तथागत भगवान गौतम बुद्धाला जर कोणी विरोध करत जर असेल, आम्ही कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात नाही. आम्ही कुठल्याही